हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर त्रिशंकू लढत पाहायला मिळते। आपल्याबरोबर खासदार धैर्यशील माने आहेत। काय सांगाल दादा, प्रचाराचा नारळ फुटलेला आहे, प्रचार सुरुवात झाली आहे, हातकणंगलेमध्ये कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे। देशावर खऱ्या अर्थानं नरेंद्रजी मोदी साहेबांसारखं नेतृत्व असल्यामुळे देश पातळीवर सर्वसामान्य माणसाला मोदी साहेबच पंतप्रधान राहावेत आणि त्यांच्या विचाराची लढाई लढणारे सर्व या ठिकाणी असणारे सहकारी लोकसभेमध्ये मोदी साहेबांचे हात बळकट करायला पुढे जावेत, ह्या भावनेतनं संपूर्ण देश एका ताकदीने या ठिकाणी पुढे निघाला आहे। ही राष्ट्रीय प्रवाहातली निवडणूक आहे, देशाला जगाच्या पाठीवरची महासत्ता करणारी निवडणूक आहे, तरुणांच्या आशा अपेक्षा आणि आशा पूर्ण करणारी या ठिकाणी निवडणूक आहे आणि धैर्यशील माने त्याचा एक धागा म्हणून या ठिकाणी इचलकरंजी नगरीतून त्या ठिकाणी पुढे जातोय। निश्चितच माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर मागच्या वेळी या तरुणाईने विश्वास दाखवला, आज ही तरुण आणि या ठिकाणी वडीलधारी मंडळी सर्व सेक्टरमधली लोक माझ्याबरोबर या ठिकाणी अतिशय ताकदीने आहे। काल राजू शेट्टी इचलकरंजी झालो आहे, त्यांची काल मुलाखत घेतली होती, त्यावेळेला 200 एकर जमिनीचा त्यांचं सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। तिने असं म्हणलं की जर सत्तेमध्ये तुम्हीच आहात आणि ईडी सीबीआय चौकशी लावा, माझी काय असेल जमीन घोटाळा बाहेर काढा, मी त्याला समोर जायला तयार आहे। मी असं कोणाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा खाली काय ते करत असतील त्याच्यावर कधीच त्यांचं काय आहे काय नाही हे त्यांनाच माहिती, मी त्याच्यावर अजिबात टिप्पणी करणार। पहिला राजू शेट्टींची लढत होती, आता सत्यजित पाटील तुमच्या त्रिशंकू लढे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये काय सांगाल? वंचित हा फार मोठा घटक आपल्याकडे मागच्या वेळी 1.25 लाख मतं घेतले होते आणि ती त्रिशंकू नसून चौरंगी लढाई आहे आणि चौरंगी लढाईमध्ये अजूनही काही या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे। बरेच उमेदवार आणखी आणि इतर पक्षांचे सुद्धा येण्याची शक्यता आहे। राजकारणामध्ये उमेदवार अनेक असू शकतात, पण लोकांचा मतप्रवाह एक असतो। लोकांनी देशामध्ये मोदी साहेबांसारखं नेतृत्व असावं, देश पातळीवरचे हिताचे निर्णय होत असताना आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्याचं रिफ्लेक्शन यावं, राष्ट्रीय प्रवाहामध्ये हा मतदारसंघ जावा, एखादा निधी येत असताना आपल्या मतदारसंघाला केंद्रातनं आणि राज्यातनं मदत व्हावी आणि त्यांना मानणारा प्रतिनिधी तिथं असावा, ही एक लोकभावना या ठिकाणी या मतदारसंघातली आहे। त्यामुळं अतिशय जोमान आणि ताकदीनं या मतदारसंघातल्या जनतेनंच ठरवलेलं आहे की मोदी साहेबांचे हात बळकट करायचे, पर्यायानं धैर्यशील माने हा मोदी साहेबांना ताकद देणारा उमेदवार ह्या मतदारसंघातून उभा आहे। त्यामुळे निश्चितच राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्नांना सोडवण्यासाठी ही लोकसभेची इलेक्शन आहे, राष्ट्रीय मुद्द्यांवरची इलेक्शन आहे आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर देशाच्या पातळीवर या ठिकाणी हे सगळे मुद्दे सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी त्यांना अपेक्षित आहे। कुठेतरी ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये चर्चा चालू आहे की धैर्यशील माने 5 वर्षात फिरले नाहीत, मग कोरोनाचा काळ असू दे, पुराचा काळ असू दे, त्यामुळे तुम्ही 2 वर्षात किती काम केले असं चर्चा ही विरोधक घडवतच राहणार। मागच्या 10 वर्षात विरोधक किती फिरले होते याचाही हिशोब घ्यावा लागेल आणि माझ्या रूपानं किती कामं या ठिकाणी गावागावामध्ये झाले तेही या ठिकाणी सांगावं लागेल। कोरोनाच्या काळात असू दे किंवा महापुराच्या काळात असू दे, कुठेही धैर्यशील माने घरात बसला नव्हता। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये अगदी इथल्या शहरामधल्या सुद्धा सगळ्या तुमच्या टीव्हीला सुद्धा फुटेजेस त्याचे आहेत की जिथं जिथं धैर्यशील माने आरोग्य यंत्रणा बळकटीकरण करणं असेल, हॉस्पिटलच्या बाबतीत असेल किंवा मीटिंग्स येणं असेल, कुठेही त्यानं लोकप्रतिनिधी म्हणून कसूर केलेला नाही। पण हे जागतिक संकट होतं, त्यामध्ये काही मर्यादा संपर्काला जरूर होत्या, त्या पार करून विकासाची गंगा ह्या मतदारसंघामध्ये नॅशनल हायवेच्या रूपानं असेल, MIDCच्या रूपानं असेल, यंत्रमागधारकांना या ठिकाणी सवलतीच्या रूपानं या ठिकाणी असेल, या सगळ्या व्यवस्थेला बळकटी देण्याचं पंचगंगा प्रदूषणापासून फ्लड मॅनेजमेंटपर्यंत सगळे कामं आपण या ठिकाणी हातामध्ये घेतले। 2 दिवसापूर्वी तुमची उमेदवारी बदलणार म्हणून अशी चर्चा सुरू होती, पण एकनाथ शिंदेनी तुमच्यावर विश्वास ठेवून दिला, त्याबद्दल काय सांगाल? नाही, ही चर्चा तुमच्याच लेवलला घडत असते, ही कुठेही पार्टी लेवलची चर्चा नाही। एखादी अफवा जर घडली असेल तर त्याचं उत्तर देणं क्रमप्राप्त नाही। आपल्यावर होते खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं की कामातून उत्तर विरोधक करणार। कॅमेरामन निखिल विसरसे, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।